नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात राजकीय धुरळा उडणार की शमणार? गोकुळच्या रणधुमाळीत हायकोर्टची एंट्री. कधी होणार निवडणूक? जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मतदार यादीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दिले. यावरील पुढील सुनावणी 25 मार्चला ठेवली आहे. सुमारे 1200 दूध उत्पादक संस्था सभासदांना अपात्र करण्याच्या मुद्द्यावरून सध्या गोकुळची निवडणूक प्रक्रिया गाजत आहे. वडक-शिवाले तालुका आजरा येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी सर्किट बेंचमध्ये धाव घेऊन संबंधित संस्थांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली. या संस्थांना अवसानात काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संदर्भ त्यांनी दिले. येथे सुनावणी सुरू असतानाच गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथील निकालानंतर आज सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी सरकारी पक्षाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान सध्या दुग्ध विभागाच्या कार्यालयात सुमारे 1000हून अधिक दूध संस्थांनी दाखल केलेले तक्रार अर्ज पडून आहेत. त्याबाबत नेमके काय करायचे याबाबत दूध विभाग संदिग्ध आहे. आता न्यायालयाच्या निकालाची दुग्ध विभागाला प्रतीक्षा आहे. ठराव कोणाकडून घ्यायचा हे निश्चित झाल्यानंतर साधारण 30 दिवसांचा कालावधी ठराव जमा करण्यासाठी लागतो. त्यानंतर साधारण 30 दिवस छाननी हरकत घेण्यासाठी असतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर पावसाळ्यात मतदान होण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक पावसाळ्यानंतरच होईल अशी शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.